मग वहिनी काय नाही भाऊजी, पोरांचे अभ्यास हे घेता घेता कटाळा आला. आणि ते शाळेत बी एवढी फीज वाढली, काय सांगू आता मी. हा का? हा, ते काय म्हणतात मीटिंग पॅरेंट्स, काय ओपन हाऊस. मी म्हटलं ओपन हाऊस म्हणजे घर उघड, पण ओपन हाऊस म्हणजे ते नाही का रिझल्ट दाखवतात पा, हा, हा. त्याला ओपन हाऊस. काय काय ते इंग्लिश मध्ये नाव आले बाई. खरं ना. नको नको झालं. कसं आहे, पोरांना शिकवायचं म्हणलं ना तर ते खर्च नको झालाय. अहो भाऊजी, तुम्हाला काय सांगू, माझ्या नवऱ्याचं पोरांकडे बिलकुल लक्ष नाही, बिलकुल नाही. नुसतं खायचं आणि प्यायचं, खायचं आणि प्यायचं. आला का दिवसा वाकडा पडतो, पालता पडतो. काय सांगावा आता. शेतीचं काम तरी करतो का? बाई, मला तिकडे पाहावं लागतं, पोरांकडे पाहावं लागतं. निदान पोरांना शाळेत सोडवायला सुद्धा जाती नाही ते. अरे, तुम्ही तर लय कष्ट करता हो वहिनी. अहो, कदर आहे का त्या माणसाला, धड्यावर आहे का तो. काय तुमचा नवरा एक आहे ना, एवढी सोन्यासारखी बायको भेटली, तिच्याकडे लक्ष द्यावं, आपण तिची काळजी घ्यावी, हा विचारच नाही. नाही बाई भाऊजी, तुम्हाला काय सांगू, जाऊ द्या. ते कटकट ऐकून ऐकून आहे ना, ते डोक्याचं मायग्रेन राहतं ना, तसा त्रास होऊ राहिला मला. लय त्रास होऊ राहिला हो भाऊजी. माझी बायको बघा किती सुखात आहे, घरातनं बाहेर नाही. हा ना बाई, वहिनी तर दिसतच नाही मला. हा, मग काय काम नाही असतं, काय नसतं, मस्तपैकी मजेत घरी राहते. तिचं आपलं खाणं पिणं मस्तपैकी चांगलं. लय नशिबाने वहिनी, खरंच नशिबाने. आपलं कसं आहे, मस्तपैकी नोकरी करायची आणि घरी पगार द्यायचा, बस घरी जाऊन 2 टाइम खायचं प्यायचं, मजेत राहायचं. अहो वहिनी, नशिबाने. कोणत्या देवाचे उपास केले होते, तुम्ही भेटले भाऊजी त्यांना, आणि हक्क माकड तोंडा काळा तोंडा माया पदरी पडला. अवघड आहे हो अहो, तुमचं. सोन्यासारखे 2 लेकर आहे हो. रात्रंदिवस म्हणता, मम्मी पप्पा कधी येणार आहे. आला पिऊन पप्पा. मम्मी पप्पा कधी येणार आहे. आला पप्पा पिऊन. रात्रंदिवस. अहो, 10 रुपये सुद्धा पोरांच्या हातात टेकवत नाही भाऊजी. शिरपण हल्ली दारू चालू केली का मग? हा मग, लई पिता ना, एवढे पिता. आणि त्या गल्लीत इतक्या घाण घाण शिव्या बाई. लोक दरवाजा बंद करता, मला म्हणता बाई तू कस काय सहन करते, तुझ्या ऐवजी आम्ही असतो तर सोडून बी दिला असता नवरा. लय झालंय हो वहिनी तुमचं. काय सांगावा आता. पण पोरांकडे बघून तुम्हाला राहिलंच पाहिजे ना. तेच ना, माझी आई बी तेच म्हणती. आता तू लगेच ये, पण माझा जीव पोरांमध्ये लय अटकतो. नाही नाही, मी काय म्हणतो माहितीये का, हा ना. तुम्ही पोरांचा विचार करा. जाऊ द्या, ही तुमचे 4 दिवस असे दुःखात जातील, पण उद्या पोरं मोठी झाली, उद्या ती पोरं तुम्हाला सोन्यासारखी सांभाळतील बघा. भाऊजी, तुमच्या तोंडात साखर पडो देवाच्या कृपेने. खरं तुमचा शब्द सोन्यासारखा हो. नाही, होईल होईल बरं का. तुम्ही आहे ना, पाहिजे तर वहिनी तुम्हाला सांगा, शिक्षणाला त्या पोरांना काय अडचण आली ना, तुम्ही मला सांगा, मी त्यांच्यासाठी नक्की मदत करीन. नाही हो, तुम्ही भावासारखे म्हणताय, पण नको नको, मी बघते. हा, हा, चला नाही, येऊ भाऊजी. पोरांचे डब्बे करायचे राहिले, पोरं भुकेलेले राहतील. म्हणजे त्याला डबे द्यायचे का अजून? मग मी डब्याचं काम बी घेते ना. कॉलेजचे ते पोर आहे ना आपल्या इथं, घरापाशी कॉलेज आहे पा, हा हा. त्या पोरांचे डब्बे घेते ना. 17 पोरांचे डब्बे माझ्याकडं. अरे बापरे, म्हणजे त्या डब्याच्या जीवावर तुमचं घर चाललं म्हणायचं. मग आता नवराच धडावर नाही तर करू तरी काय भाऊजी मी. काय खरं नाही बाबा, कसं व्हायचं देव जाणे. आणि याला काय अवदसा सुचली दारू प्यायची, मला काय कळलं ना. यांनी जर दारू बंद केली ना, तुमचा प्रपंच सुखात होईल बघा. अहो, मित्रमंडळी एवढे घाण भेटले, मरू द्या. ए शिरपत, यायला काय तुझी बायको रे, काय तिच्या गांग्या संग काय गुलगुल गोष्टी शक्य करते का शक्य का काय. माय बायको तसं नाही. आता मी तिडे आहे ना, मला एक पण तुला काय सांगावं, तिडे बसली. हा, चाल मी तुला आली दाखवतो लागलं तर. खरं बोलतोय ना. खरं 100% म्हणे, खरं सांगतो तुला. तिडे चालतं तो गांग्या इतका हरामखोर आहे, तो उलटा काहीतरी सांगाल तुला. आता त्याच्या आहे ना 2-3 बरगाड्या मोडून टाक. एवढा तो ये लय हरामखोर. राहिला होता का रे? यायला चांगला गुलगुलू बोलत होता म्हणे. ती म्हणायची मा नवरा दारुड्या आहे, नामकायन तमकायन. बरं हा, 24 तास दारू पितो. यायला मग का त्याच्या नादी लागली का काय काय नको. आता ती कुकडची रे बरं. ते काय तिकडे पलकडे त्या वाळाच्या कडाला नाही का ते खडाक असा, त्या खडकावाला बसली तिथे. हा, वाळाच्या कडाचा. मी लय पळत आलो. नाही त्याचा आधी कंबड मोड गाड्या. माझा तर त्या गंग्यावर लई तेव्हा तुला सांगतो, मला माहिती हा लईन आलाय की लोकांचे प्रपंच बरबाद करतो हा. मग हा सुईचा नाही. हा, जाय लवकर जाय. गेला बरं का आता. काय सांगू हो भाऊजी, 17 डब्बे मला करावा लागतं. 17. हा मग. तुमचं अवघडच आहे वहिनी. झालं का? झालं मिटलं? काय झालं काय? हा काय मिटलं? आपण झालं काय? हं?
झालं काय झालं काय माहिती आता बाकी राहिले का अय, म्हणजे शिरपा. काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही सगळे आवरून बसले असतील ना अय, अरे आवरून बसलं म्हणजे तुला काय वाटतंय काय अहो, तुम्ही वाटतं मला. कोणात बोलू नका बरं का कोणात बोलू नका काय बोलायचं बोल नका बाई. बोला उठ वर मेली मा तू मेली अय, झालं काय तुला तू घाबरे हा? तू मग तू अन्न घालून काय झालं काय पण हा? काय झालं मग? काय काय याच्यामध्ये झालं? काय काम आहे याच्यामध्ये काय काम आहे तुझं काय काम आहे अहो तिकडून शेतातून आले भाऊजी बसले होते बसले मी अशीच रात्री काय मला म्हणली रात्री काय म्हणली तू काय म्हणली मला काय बोलले काय रात्री काय म्हणली अहो, बोलले काय सांगा तसंही माहिती माहिती तब्येत बरोबर नाही माहिती तब्येत बरोबर नाही आणि आता कशा तब्येत नीट झाली तिकडे शेतामध्ये पाणी टाकलं तुम्ही हा? हा? पाणी टाकून आले हा? तू कोण रात्रंदिवस मारायचं? ढोसून तू येतात कोण मारायचं नाही एक मिनिट थांबा. याच्या पैसे काय करत होती अहो, तू एक- तुम्ही हा एक चांगला मिनिट माणूस याला ठकीचं वर आणले त्याच्यामुळे तू का पकडे बसते का हा? अय, अय, अरे तुला कोणी काय ए, सांगितलं? गप्पा का, गप्पा. तुला अहो, तोंडाला मला लागू. मारायचं नाही. मारायचं मी तुला नवरा आहे का तू तुला नवरा आहे तो अहो, तुम्ही कोणावर कशा अरे आला नवरा तू काय बाबा तिचा तुला नवरा आहे का त्याला मारू नको माहिती मारू नको माहिती. अरे तो किती जणांचा परपंच किती जणांचा परपंच असं होतो अरे, कुणाचा प्रपंच ना असं हा? तुला काय काय झालंय काय अहो, थांबा भाऊजी थांबा हा? अहो तुमच्या डोक्यात फॅट पडलंय का हा फॅट पडले फॅट हा? फॅट पडले डोक्यावर पडलंय का काय महापाशी तुला गप्पा करायला वेळ भेटत नाही महासाहेब तुला बोलायला वेळ भेटत नाही याच्या बाई गप्पा करते नाही का? अहो रात्रंदिवस पिऊन येता तुम्ही ना बरोबर. पोरांकडे लक्ष आहे ना बायकोकडे लक्ष ना घराकडे लक्ष मग मी घर सांभाळून शेती सांभाळून आणि 17 पोरांचे डबे करते. आणि याला सांभाळायची याला सांभाळायची तू अहो काही बी पाप कसं अय, लावता शिरपा, तुम्ही? हा. नीट बोल बरं का याला सांभाळायची म्हणून तू माझ सुशी बोलत नाही माझं डोकं फिरल्यानं लय मारेन मग मी लक्षात ठेव मी नाही मारणार, अबे, मा- मा- बघणार. घरी नाही घरी अहो, तुम्ही नाही घरी मी चला याचा बरं. जीव घेणार आहे आज नाही, नाही, जीव तू घेणार माझ्याबरोबर बोल आहे आता. जीव घेणार अबे, ए. घरी नाही तो घरी नाही तुला यायचं कोणी काय सांगितलं रे मी तुला नाव ठेवणार नाही मी नाही नाही भाऊजी ते पिलेले तुम्ही शांत मी रंगी हात नाही, पकडवला नाही, काय शांत बसा माझं पण नाव मी बदनाम मी करायला मी लागला रंगी हात पकडवला रंगी हात पकडवला मग गप्पा खायला मी करतो तुला लुकू प्रेमानं नको आहे ना? लुकू नको तुला सांगू मी त्याचा जीव घेईन त्याचा खून करून राखेन मी खायला काय मला एक गाव जसं सुचली त्या वहिनीवर बोलत बसलो इथं ह्याच्या डोक्यात कोणी खूळ घातलं खायला ज्याने सांगितलं असेल ना हरामखोर मला सापडला पाहिजे त्याला बराबर मी दाखवतो मग